माझं नाव राजेश गोपाळ मलावकर। माझ्या इथे एक मोठा अपघात झालेला आहे। हा आयसर टेम्पो एका 100 मीटरवरती किंवा 150 मीटरवरती माझ्या घरापर्यंत हा टेम्पो आयसर पोहोचलेला आहे। एक माझं मोठं नुकसान झालेलं आहे। आणि इथं हायवेवरती एक 15 दिवसापूर्वी मोठा एक साखरपुड्याचा अपघात झालेला होता। तसेच मोठे मोठे आमदार खासदार येऊन गेले, पालकमंत्री सुद्धा येऊन गेले आणि इतर नेते सुद्धा येऊन गेले राजकारणी। परंतु त्या लोकांनी आश्वासने दिली की आपण इथे बॅरिकेड्स लावू आणि सर्व काही पण चांगली सोय करू। आजपर्यंत कुठली सोय केलेली नाही। आणि आमदार खासदार साहेब आणि पालकमंत्री साहेब, मी हात जोडून विनंती करतो की तुम्ही फक्त आश्वासन नको देऊ, एक काहीतरी कामं करून दाखवा, तेव्हा तुम्हाला काहीतरी जनता मान्य देईल। आणि एवढंच बोलतो साहेब, प्लीज करून द्या तुम्ही, एक बॅरिकेड्सचं सर्व काहीतरी सोय करून द्या। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील धानिवरी परिसरात काही दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघातात 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। त्या घटनेनंतर प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि लोकप्रतिनिधींनी सुरक्षतेच्या उपाययोजनांची आश्वासने दिली होती। मात्र त्या आश्वासनांची अंमलबजावणी अद्याप झालेली नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे। आज त्याच धोकादायक पट्ट्यात आणखी एक गंभीर अपघात घडला। रासायनिक केमिकल पदार्थ वाहून नेणारा भरधाव ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट रस्त्यालगतच्या एका घरात घुसला। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली। सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी घराचे मोठे नुकसान झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार ट्रकमध्ये औद्योगिक वापरासाठी असलेले केमिकल भरलेले होते। ट्रक घरात घुसल्यानंतर काही काळ परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते। केमिकलची गळती झाली असती तर मोठा अनर्थ घडू शकला असता, अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी याच परिसरात साखरपुड्यासाठी आलेल्या वाहनाचा भीषण अपघात होऊन 14 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता। त्या घटनेनंतर आता त्या ठिकाणी संरक्षक भिंत, क्रॅश बॅरियर्स, वेग नियंत्रणासाठी रबर स्ट्रिंग्स आणि इतर सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली होती। मात्र प्रत्यक्षात परिस्थिती जैसे थे असल्याचे दिसून येते। स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार महामार्गालगतचा सर्व्हिस रोड गावकरी, शाळकरी, विद्यार्थी आणि महिलांच्या रोजच्या वापरात आहे। त्यामुळे या भागात कायम अपघाताचा धोका निर्माण झाला आहे। अपघातानंतर घटनास्थळी भेट देऊन आश्वासनांची खैरात करणारे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी आता कुठे आहेत, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे। 14 जणांचा बळी गेल्यानंतरही प्रशासनाला जाग आली नाही का, असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत। राष्ट्रीय महामार्गाच्या विकासाची जाहिरात केली जाते, मात्र नागरिकांच्या सुरक्षितेकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे। ग्रामस्थांनी या ठिकाणी तातडीने बॅरिगेड्स, वेग नियंत्रण यंत्रणा, सीसीटीव्ही कॅमेरे आणि कायमस्वरूपी सुरक्षा उपाययोजना उभारण्याची मागणी केली आहे। अन्यथा तीव्र जन आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। 14 बळी गेल्यानंतरही जर सुरक्षा उपाययोजना होत नसतील तर हा केवळ अपघाताचा प्रश्न नसून प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा गंभीर नमुना आहे। आणखी किती निष्पाप जीव गेल्यानंतर यंत्रणा जागी होणार? रिपोर्टर संदीप थोरात। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया 9 ला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।